आपल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज 10वा दिवस आहे. 10वा दिवस संपतच आलेला आहे. ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेबांसोबत बैठक झाली. महाजन साहेबांनी अगोदर आमची भेट झाल्यानंतर सीएम साहेबांची भेट घेतली, सीएम साहेबांसोबत चर्चा केली आणि सीएम साहेबांसोबत चर्चा करून ते बाहेर आले आणि संगणक परिचालकवाले सिद्धेश्वर मुंडे वगैरे कुठेच म्हणले बोलून घेतलं असताना त्यांनी पहिल्यांदा मुद्दा मांडला किंवा आपण बैठकीत बसलो. बैठकीत त्यांना आपण सांगितलं, साहेब आमचा कर्मचारी दर्जावर किमान वेतनाचा जो मुद्दा आहे आकृतीबंधानुसार ती फाईल वित्त विभागात आहे, त्यानुसार कर्मचारी दर्जावर किमान वेतन द्या. ते म्हणजे ते सध्या एवढ्या तात्काळ शक्य होणार नाही असं त्यांचं म्हणणं आलं बोलत असताना. पण त्या आकृतीबंधाच्या मुद्द्यावर चर्चा झाली, ते आम्ही करणारच आहेत, आकृतीबंध हे करणारच आहेत, हे त्यांचं एक आश्वासन झालं. मग त्याच्यानंतर ते म्हणले किंवा दुसरा मी म्हणलो, साहेब मागणी आमचं 20,000 रुपये मानधन वाढ करण्याची आहे. तर ते म्हणले पहिला मुद्दा एक असा आहे किंवा तुमचं शासनाच्या विचाराधीन होतं की स्टेशनरीची रक्कम ही तुम्हाला द्यावी, तुम्ही स्टेशनरी पुरवावी. पण त्याच्यामध्ये आम्ही पण अभ्यास केला, म्हणले तुमच्या बैठका वगैरे झाल्यानंतर हे शक्य होणार नाही, सरपंच आणि ऑपरेटरचे भांडण लागतील आणि सरपंच आणि ऑपरेटरचे भांडण लागतील. मी म्हणलं साहेब बरोबर आहे, आम्ही तेच मुद्दा तुमच्याकडे मांडत होतो की ऑपरेटरला कमी केलं जाईल, ऑपरेटरकडून 2700 रुपयाचा हिशोब घेतला जाईल आणि स्टेशनरीच्या पैशाचे मालक आम्ही नाहीत, ग्रामपंचायत आहे, त्यामुळे हे शक्य होणार नाही. मग महाजन साहेब म्हणले तुमचं 15 वित्त वाढू. मी म्हणलं ते कचऱ्यातून काढून आम्हाला ते फुकुट्यात टाकायला तुम्ही परत, किंवा 15 वित्त आयोगातून तर शक्यच होणार नाही, कारण की ग्रामपंचायतीला आता पाणी पुरवठ्याचा ह्याचा जो खर्च आहे त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. म्हणजे जे आपले गाव लेवलचे पाणी पुरवठ्याचे कनेक्शन आहेत वीज बिल, त्याच्यासाठी 15 वित्त आयोगातून इकडून पत्र काढले आणि ग्रामपंचायतीने पैसे भरा म्हणून सांगितले. मग आपण म्हणलो जर ग्रामपंचायतीकडे पैसे असते तर ग्रामपंचायतीनं 15 वित्त आयोगाची परमिशन तुमच्याकडे मागून तुम्ही ते सक्तीनं महावितरणला भरायला लावले नसते. मग त्यावेळेस सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर मी म्हणलं एकच मुद्दा शिल्लक आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्याच्या निधीतून आमची जी मानधन वाढ करायची ती तुम्ही राज्याच्या निधीतून केली पाहिजे. मग ते म्हणले डायरेक्ट तुम्ही मग आमचे एम्प्लॉय होताल, उद्या येऊन बसताल की राज्य सरकार आम्हाला मानधन देतोय, मग आम्हाला कर्मचारी करायला काय प्रॉब्लेम आहे, असा त्यांनी मुद्दा मांडला. मी म्हणलं साहेब तसं नाही, जोपर्यंत आम्ही कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही सीएससीएसपी कडून जॉईन आहेत ना. सरकार आरजीएससी ला पैसे देणार आहे, आरजीएससी सीएससीएसपी देणार आहे, सीएससीएसपी आम्हाला देणार आहे. हाच नियम राहणार ना कर्मचारी होईपर्यंत, असंच राहणार. आपण जरी म्हणलो तरी डायरेक्ट सरकारच्या तिजोरीतून थेट आपल्या अकाउंटवर येत नसते, ही अशी पद्धत आहे. मग अशी पद्धत झाल्यानंतर तुम्ही कर्मचारी दर्जा किमान वेतन आम्हाला ग्रामपंचायत स्तरावर देणार आहेत, आम्ही तिथंच मागतोय. पण ज्यावेळेस तिथं मागणी होईल त्यावेळेस हे मानधनाचा विषय पण पुढे समोर येणार नाही. मग त्याच्यामुळं इथं काही अशा प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा थेटच शासन आम्हाला पैसा राज्य सरकारचा निधी. मग मी म्हणलं 15 वित्त आयोगाचा जो निधी ते पण केंद्र सरकारचा आहे, ते राज्याला येते, राज्य ग्रामपंचायतला देते, जिल्हा परिषद किंवा डायरेक्ट अकाउंटला ग्रामपंचायतच्या. मग ग्रामपंचायत परत झेडपीला देते, झेडपी परत आरजीएससी ला देते, आरजीएससी परत कंपनीला देते, कंपनी परत ऑपरेटरला देते. म्हणजे हे पैसा सरकारचाच आहे सगळा, तुम्ही इकडून दिला काय तिकडून दिला काय. पण 15 वेतन शक्य होणार नाही. आमचे संगणक परिचालक आहे त्याच्यामध्ये कमी होतील, अनेक ग्रामपंचायती म्हणतील किंवा आम्हाला क्लस्टरमध्ये जायचे. आणि त्यांना मी सांगितलं आज 1 मार्च म्हणलं साहेब तारीख, 4 महिने झाले संगणक परिचालकाचं पेमेंट नाही. म्हणलं नोव्हेंबरचं नाही, डिसेंबर नाही, जानेवारी नाही, फेब्रुवारी. ते म्हणले 4 महिने. म्हणलं 4 महिने नाही. याचं कारण काय, ग्रामपंचायती पैसे देत नाहीत आणि ग्रामपंचायतीने पैसे न दिल्यामुळं जिल्हा परिषद आणि आरजीएस जिल्हा परिषदला आरजीएसला जिल्हा परिषद देत नाही आणि आरजीएससी कंपनीला देत नाही, म्हणून आमचं मानधन होत नाही. त्यामुळे शासनानं राज्य सरकारच्या निधीतून तरतूद करावी. मग महाजन साहेब लगेच डायरेक्ट त्यांनी ग्रामविकास विभागाच्या सचिव साहेबांना फोन लावला. ते म्हणले असा विषय, मी सीएम डीसीएम साहेबांना बोललोय, उद्या ते गुजरातला जाणार आहेत. अनिल अंबानी जे आहेत रिलायन्सचे, मुकेश अंबानी त्यांच्या त्या मुलाचं लग्न असल्यामुळं 3 जण एकाच फ्लाईट मध्ये, 2 डीसीएम 1 सीएम आणि महाजन साहेब. ते म्हणले मी ह्याच्यावर उद्या फायनली तोडगा काढणार आहे आणि तुमचं एक 2-3 दिवसामध्ये विषय आपण क्लोज करून निर्णय घेऊ. मी म्हणलं साहेब तुम्ही निर्णय घ्या. यावेळेस म्हणजे अनेक वेळा आम्हाला आश्वासन मिळाले तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तिथे थांबलेले, आम्ही थांबणार आहेत, आमचं आंदोलन संपणार नाही, शासनानं आम्हाला निर्णय दिला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये असे मुद्दे आहेत की बाबा कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन द्यायला शासन तयार आहे, पण एवढ्या तात्काळ होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची जी मागणी आहे ती स्टेशनरीतून नाही, त्यांच्या डोक्यातच नव्हता तो विषय, फक्त विचाराधीन सचिव लेवलला तो मुद्दा विचाराधीन होता. मी अनेक वेळा मेसेजमध्ये सांगितलं तो मुद्दा विचाराधीन होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तो विषय तशा प्रकारचा होऊ शकत नाही, अनेक अडचणी येतील किंवा ग्रामपंचायतीचे लोक उद्या आमच्याकडे येतील. पुन्हा 15 वित्त आयोगातून केलं तरी स्वतः महाजन साहेब म्हणले पुन्हा
15 वित्त आयोगातून म्हणले सरपंचाकडे आहेच काय, ग्रामपंचायतीकडे आहेच काय, ग्रामपंचायतीमध्ये ते विकास करतील का, ऑपरेटरचे पैसे देतील आपण वाढवली तर. त्यांनी ते मान्य केलं. मग आता एकच पर्याय राहिलेला आहे, किंवा राज्याच्या निधीमधून संगणक राज्याच्या निधीमधून एकदा दिल्यानंतर पुढे काय काय सिच्युएशन होणार आहे, काय काय सिच्युएशन होऊ शकते हे आपण नंतर बोलू. आता जर मी ह्या गोष्टीवर बोलत बसलो तर ते निर्णय 2-3 दिवसात देणार आहेत. मग त्याच्यामध्ये विपरीत परिणाम व्हायचा. पॉझिटिव्हली सगळा विषय आहे. मग तुम्ही म्हणताल किंवा आता सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकार सकारात्मक आहे, कुठं काहीतरी असे सकारात्मकचे आश्वासन अनेक वेळा मिळालेत, पण यावेळेस निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे शासनाला निर्णय घ्यायचा आहे. पण आपण कोणत्याही प्रकारे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ज्या दिवशी शासन निर्णय घेईल त्याच दिवशी आपण आंदोलन स्थगित करणार आहेत, असं स्वतः आपण महाजन साहेबांना सांगितलं. तर तुम्ही आणि हे सगळ्यांनी घेतलेली मेहनत वाया जाऊ द्यायची नाही. मीटिंग मध्ये बोलताना मला तुमचे सगळे लोकांचे चेहरे दिसतात. तुम्ही रात्री मला ज्यावेळेस आम्ही सोबत होतो, पुणे जिल्हा अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यातून फोन आला, इथे झोपलेले आपल्या आझाद मैदानावर संगणक परिचालक होते, पाऊस पडला, मला इतकं वाईट वाटलं आणि शासनात सुद्धा एवढा राग आला. मी म्हणलं एवढं संगणक परिचालक मेहनत घेत आहेत, एवढं आपल्या स्वतःच्या न्याय आणि हक्कासाठी लढत आहेत आणि शासन हे निर्दयपणे हे करत आहे. त्यावेळेस मला तिथून पुढे जवळपास 1.5-2 तास झोप सुद्धा आली नाही. किंवा आपले लोक एवढ्या मेहनतीने इथे थांबलेत. मग काही होऊ जा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, केस गुन्हा फिना ह्या गोष्टीला आपण देत नाहीत. अरबी समुद्रात नेऊन टाकलं तर मी परत येणार, बुडणार नाही, लक्षात राहू द्या. तुमचा निर्णय लागेपर्यंत बुडणार सुद्धा नाही. आणि जोपर्यंत शासन निर्णय देणार नाही तोपर्यंत आपण आंदोलन, फक्त शासनासोबत जी चर्चा झाली ती मी तुम्हाला सांगत आहे. तर आपण राज्य संघटना म्हणून मला काही अधिकार आहेत, जिल्हाध्यक्षांसोबत काही चर्चा केली आणि राज्याध्यक्ष म्हणून मला जे अधिकार आहेत त्यानुसार आपण एक नियोजन केलंय की आता उद्या आणि परवा सुट्टी, शनिवार रविवार सुट्टी आहे, मंगळवारी मंत्री महोदय नाहीत, सोमवारी मंत्री महोदय असतील का नाहीत हे माहित नाही, अमित शहा साहेब तिकडे मंगळवारी येत असल्यामुळे ते तिकडच्या ह्याच्यावर आहेत, बुधवारी कॅबिनेट आहे आणि बुधवारी शासनाकडून आपले निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळं जे आपले सगळे संगणक परिचालक आहेत मागील 10 दिवसापासून इथं मुंबईमध्ये आहेत, त्या संगणक परिचालकांनी शनिवार रविवार सोमवार 3 दिवस काही थांबायची गरज नाही. मंगळवारी सुद्धा या ठिकाणी सोमवारी निघून मंगळवारी यायचं नाही, मंगळवारी निघायचं आणि बुधवारी यायचं. तोपर्यंत हे जे राज्यातले सगळे जिल्हा अध्यक्ष माझ्यासहित सगळे कारण मला हे लागबी काम आले तरी मला मैदान सोडता येत नाही किंवा ते आंदोलन हे करता येत नाही. मग आयोजकाचाच हे विषय झाला तर पोलीस रिपोर्टिंग जाईल किंवा यांनी आंदोलन स्थगित केलंय. त्यामुळं आपली जी कमिटी आहे ती कमिटी इथं 3-4 दिवस आंदोलन हँडल करणार आहे सगळ्या लोकांनी, कारण की आचारसंहिता त्याच्या पुढच्या आठवड्यात लागणार आहे. तुम्ही 6 तारखेला येणार आहेत आणि पुन्हा त्याच्यानंतर 7 तारीख एक दिवस झाल्यानंतर 8, 9, 10 परत सुट्टी आणि 11ला आचारसंहिताच लागणार आहे. त्यामुळे बुधवार हा दिवस आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि शासन काय निर्णय घेणार आहे काय नाही हे सगळ्या समोरच होईल. आणि त्यांना मी सांगितलंय जे तुम्हाला साहेब निर्णय घ्यायचा आहे तुम्ही इथं निर्णय घ्या आणि आमचे लोक 10 दिवसापासून बसलेत आणि इथं येऊन सांगा आणि निर्णय घ्या या असं आपण त्यांना सांगितलंय. ते सुद्धा त्या गोष्टीला ऍग्री झालेले. पण आता कुठेतरी शासनानं आपल्याला मागल्यासारखंच आश्वासन दिलंय. पंकजताईंचा आपल्याला अनुभव आहे, माजी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेबांचा अनुभव आहे, महाजन साहेबांनी पॉझिटिव्ह आहेत, ते आकृतीबंधाची फाईल ग्रामविकास मधून वित्त मध्ये पाठवली. आता पण त्यांनी मला आश्वासन दिलं, अरे म्हणले आंदोलन थांबवा तुम्ही. मी म्हणलं नाही साहेब आंदोलन नाही थांबवणार, आम्ही 10 दिवस झाला थांबलोत. म्हणलं तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. ते म्हणले ठीक आहे निर्णयच घेतो म्हणले मी, काही प्रॉब्लेम नाही. पण मी म्हणलं साहेब आम्ही आंदोलन स्टॉप करणार नाही, आंदोलन आमचं धरणे आंदोलन कंटिन्युअली सुरू राहणार आहे. मग त्याच्यामध्ये ते निर्णय घ्यायच्या प्रक्रियेत आहेत. स्वतः ते सीएम साहेबाला पण बोललेत, दोन्ही डीसीएम साहेबांना उद्या बोलून तो विषय फायनल करणार आहेत. मग त्याच्यामध्ये आपण सगळ्या संगणक परिचालकांनी आझाद मैदानावरलं आंदोलन स्थगित होणार नाही. आज ज्यांना म्हणजे जे संगणक परिचालक आपले 3 दिवसानं 4 दिवसानं 8 दिवसानं 10 दिवसानं आहेत त्या सगळ्या संगणक परिचालकांनी आपापल्या गावाकडे जायचंय आणि मंगळवारचं आतापासूनच रिझर्वेशन करून म्हणा किंवा कोणत्याही माध्यमातून म्हणा मंगळवारी निघून इथं बुधवारी यायचं परत, कारण की ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आता आशा वर्करचं आंदोलन 22 दिवसापासून सुरू आहे, अद्याप निर्णय, आज 23वा दिवस होता, अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु आता आपले 3 दिवस लोक सगळे ताटकळत ठेवण्यापेक्षा आपण सगळ्यांनी बुधवारी यायचंय. आम्ही इथं थांबतो, संघटना म्हणून आमची जबाबदारी, घरी जे झोपलेत त्यांना पण आपण न्याय देऊ, त्यांचे इतके त्यांना पण न्याय देऊ, पण त्यांना न्याय देणं गरजेचं आहे. ते लोक हे येतं मनानं
दिव्यांग आहेत, मनानं अपंग आहेत. मनानं अपंग असलेल्या लोकांना आता ते अपंगच मनानं असल्यानंतर त्यांना आता न्याय देणं आपलंच काम आहे. आपले बांधव आहेत, आपण त्यांना कुटुंब मानलंय. त्यांना थोडं तरी काही वाटत असलं तरी बुधवारी ते सगळे लोक मुंबईच्या दिशेने येतील आणि एवढीच संधी आपलेली आहे. ह्याच्यानंतर पुन्हा दुसरी संधी नाही. सरकार सकारात्मक आहे, सरकार पॉझिटिव्ह आहे. बैठकीतला एक ना एक शब्द आपण इथं सांगितलाय. मग शासन कशातून, राज्य सरकारच्या निधीतून जर शासनाने एकदा मानधन वाढ दिली तर जे किमान वेतन आकृती बंधात जाऊन मिळणार आहे कमीत कमी तेवढे तरी पैसे मिळतील असं मला महाजन साहेबांच्या बोलण्यातून वाटतंय. पण आपण आंदोलन स्थगित केल्यावर सरकारचं बोलण्यात भूमिका बदलू शकते. ते पॉझिटिव्ह आहे सगळा विषय. महाजन साहेब पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्हली बोलले. अधिकाऱ्यांना सुद्धा आपण जसं बोलतो आपलं फक्त त्यांनी ऐकून घेतलं. बोलण्यामध्ये आमचे प्रश्न आता ते करणारच. तुम्ही सरकारचे होताल, तुम्ही होताल, शासनाच्या निधीतून कसं देता येईल, 15वेतून देऊ, स्टेशनरीचा विषय काय करायचा, हे सगळं बोलल्यानंतर सारांश घेतल्यास महाजन साहेब जे सचिव साहेबांना बोलले ते डायरेक्ट पॉझिटिव्ह बोलले. आपल्याला करायचे काम यांचं, ह्यांचा किती दिवस प्रश्न ठेवायचा आहे, आपल्याला ह्यांचा प्रश्न सोडवायचा आहे, ह्या भाषेत ते बोललेत. त्यामुळं आपला चांगल्या प्रकारे निर्णय लागणार आहे. पण आता 10 दिवस झाला आपण थांबलो. घरी आहेत त्या लोकांना कुटुंब आहेत, इथं आले त्या लोकांना प्रश्न पडलाय. पण यावेळेस आपण निश्चय केलाय आणि आता उगा आश्वासन घेऊन गेलं आम्हाला असं बी सोमवारी मंगळवारी इथे जेवावं लागते. तुम्ही लक्षात राहू द्या. मग आम्ही 5 लोकांनी तिथे जाऊन इथला प्रभाव इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला 2-3 वेळेस पण सांगितलं, दररोज सांगते, तुम्ही जाणार ते श्रेय फ्रेय काही नाही. सिद्धेश्वर मुंडेला श्रेय घ्यायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये तुमच्यामुळे मला ओळख आहे. महाराष्ट्रात गावात तालुक्यात असते पण तुमच्यामुळं बस झालं. श्रेयाचा विषयच नाही. श्रेय हे तुमचं. तुम्ही जे थांबलात रोज त्या प्रत्येक संगणक परिचालकाचं हे श्रेय जे होईल ते होणार आहे, पण ते श्रेय तुमचंय. पण आता होणारं ताट वाढल्यानं ते ताट दुसरंच कुणीतरी आपण तिकडे पाणी आणायला गेल्यास कुत्रे पित्रे उचलून घेऊन जाऊ नये. विषय असा आहे. त्यामुळे सगळ्यांनी यायचंय, म्हणजे जेवण तयार करायचे, आपल्याला जेवायचंय, पण ताटच दुसऱ्यांना काय करायचं असं. म्हणजे विषय काय होतोय की शासनाच्या मनामध्ये दुसरा कुठला निगेटिव्ह पॉइंट येऊ नये. त्यामुळं आता आपण कुणी थांबण्याची गरज नाही. कमिटी थांबणार आहे. रविवारी थांबणार आहेत, आपण सोमवारी थांबणार आहेत, मंगळवारी थांबणार आहेत, बुधवारी तर तुम्ही सगळे येणार आहेत. बुधवारी सगळ्यांनी यायचे सकाळी लवकर. ट्रेन वगैरे आपली तिकडे उगं 12 आणि 1 आणि 2 ला येऊ नका, लवकर या. टायमिंग 10 वाजता आपण आझाद मैदानात हजर राहिलो पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी यायचंय. नियोजनबद्ध या. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार 4 दिवस तुम्हाला मिळणार आहेत. आपल्या कुटुंबासोबत सगळ्या लोकांसोबत तिकडलं काही थोडंफार काम फिम असेल हे 4 दिवसात आटपून या. आणि एका दिवसामध्ये शासन आपल्या निर्णय देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. त्यामुळे त्या दिवशी कोण अबसेंट राहू नका. आणि निर्णयाच्या अपेक्षेमुळे आपण इथं शासन असू देऊ शकत नाही. तुम्हाला मी जाताना म्हणलं होतं का की महाजन साहेब म्हणू शकत नाहीत की मी तुमचा निर्णय 10-15 दिवसात देतो. आचारसंहिता ना, मग ते त्याच्या आपल्यापेक्षा हुशारच नाही ते मंत्री मध्ये सरपंच ते मंत्री झालेत ना, त्यांना माहिती आपण जर म्हणलं 15 दिवस हे म्हणतो आचारसंहिता, ते म्हणणंच नाही. त्यामुळे निर्णायक स्टेजला आपण आहेत. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा चांगला निर्णय. आणि त्या दिवशी आपण त्यांना म्हणणार आहेत किंवा आकृती बंधाच्या विषयाला जरी वेळ लागत असला तरी आकृती बंधाचा जो विषय आहे ते कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्याचा तुम्ही विषय फायनल करा आणि ते विषय क्लिअर होईपर्यंत हा विषय राहू द्या. राज्य शासनाच्या निधीतून ते पण 15वा वगैरे सगळा विषय पोस्टपोन झालेला आहे. ते आपल्यासाठी चांगली बाब आहे. सरपंच संघटनेनं सुद्धा निवेदन दिलेलं आहे. ते पण निवेदन आपण त्यांच्या समोर मांडलं किंवा सरपंच संघटनेत सुद्धा विरोध आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता ज्यांना ट्रेन वगैरे वाहनं फिरणं असतील त्यांनी जा, ज्यांना नसतील त्यांनी सकाळी जा. आणि आम्ही आंदोलन कंटिन्यू ठेवतो. आपल्या पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगितलेलं किंवा आंदोलन आमचं कंटिन्यू आहे, पण ते आपली कमिटी बसणार आहे. आणि बुधवारी सगळ्या संगणक परिचालकांनी मुंबईमध्ये यायचंय. बुधवारी कॅबिनेट आहे आणि त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये किंवा बुधवारी यायचंय. महाजन साहेब मंगळवारी नसल्यामुळं बुधवारी यायचंय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला यावेळी निर्णय